स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत एक केकची डिझाईन। तर थीम आहे बेबी शॉवर आणि हा केक मी पायनॅपल फ्लेवरचा बनवला आहे आणि बघू शकता किती सुंदर डिझाईन बनलेली आहे। सोबतच मी व्हॅनिला स्पंज केकची सुद्धा रेसिपी दाखवली आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिला आधी 1.5 कप मैदा घेतलाय मी इथं चाळणीमध्ये पूर्ण छान चाळून घेते। ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, ती आवर्जून करावी। केकसाठी जे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स घेतो आपण ते पूर्ण चाळून घ्यायचे। आता इथे मी 1 कप पिठी साखर घेतली, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि हे पण सगळं पूर्ण चाळून घेते। अगदी थोडंसं चिमूटभर मी इथे मीठ टाकून घेते। आता हे सगळं एका विस्करने मी मिक्स करून घेते सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स। त्यानंतर 1/4 कप ऑइल, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 1 टीस्पून विनेगर आणि हे आता थोडं थोडं दूध ॲड करून बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे मी 1 कप दूध घेतलं आहे आणि ते थोडं थोडं ॲड करून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। स्मूथ बॅटर बनलं पाहिजे। इथे 1 कप दूध पूर्ण नाही लागले, थोडंसं उरलं आहे। आता हे परत एकदा मिक्स करून घेते आणि टिनमध्ये ट्रान्सफर करून घेते। केक टिन मी आधीच रेडी करून ठेवला होता, ऑइलनी ग्रीस केला होता आणि बटर पेपर लावून घेतलं आहे। आता मी हे सगळं बॅटर टिनमध्ये ओतून घेते आणि 1-2 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे एअर बबल्स असतील ते निघून जातील। हा केक मी गॅसवरती बेक करणार आहे, त्यासाठी मी कढई प्रीहीटसाठी ठेवली होती गरम होण्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी आणि आता मी ते टिन त्याच्यामध्ये बेक करण्यासाठी ठेवून दिले। तर हा केक बेक होण्यासाठी मला 50 मिनिटं लागली। केक बेक झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्याचे स्लाइस कट करून घेतलेत, 3 स्लाइस कट करून घेतलेत। हे आता मी केक बेसवरती थोडीशी क्रीम लावून फर्स्ट लेयर मी अरेंज करून घेतले। हे आहे पायनॅपल क्रश, ते मी थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते केक स्पंजवरती स्प्रेड करण्यासाठी, ज्यामुळे केक आतून एकदम सॉफ्ट राहतो। जर तुमच्याकडे पायनॅपल फ्लेवरचं इसेन्स असेल तर केक बनवताना ते ॲड करू शकता, त्याच्याने अजूनच फ्लेवर छान येतो स्पंजचा। त्यानंतर व्हिप क्रीम घेतले आणि व्यवस्थित स्प्रेड करून घेते व्हिप क्रीम। तर क्रीम मी आधीच व्हिप करून ठेवली होती, तर या केकसाठी मी 2 कप व्हिप क्रीम घेतली होती। केकला छान पायनॅपल फ्लेवर येण्यासाठी क्रीमवरती थोडंसं पायनॅपलचं क्रश टाकून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित स्प्रेड करून घेते। आता यानंतर सेकंड लेयर अरेंज करून घेते। यावरती सुद्धा पायनॅपलचे जे लिक्विड बनवले ते व्यवस्थित स्प्रेड करून घेते आणि क्रीम। जर तुम्हाला केकमध्ये पायनॅपलचे पीस वापरायचे असतील तरी वापरू शकता, फ्रेश पायनॅपल किंवा मग मार्केटमध्ये टिनमध्ये येतं पायनॅपल चे पीस, तर ते छोटे छोटे पीस करून वापरू शकता तुम्ही। म्हणजे क्रश स्प्रेड करून घेतलं की मग त्याच्यावरती पायनॅपलचे पीस टाकायचे, असं प्रत्येक लेअरमध्ये वापरू शकता। आता मी ते थर्ड लेअरसुद्धा अरेंज करून घेतले आणि त्यावरती सुद्धा लिक्विड व्यवस्थित स्प्रेड करून घेतले आणि आता थोडी क्रीम घेऊन पूर्ण केक कवर करून घ्यायचे, क्रम कोट करून घ्यायचे आणि त्यानंतर हवं तर तुम्ही 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता सेट होण्यासाठी आणि नंतर मग जे मेन आयसिंग आहे ते करायचे। तर मी 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि त्यानंतर क्रीम जी आहे ती मी पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतली होती आणि आता पूर्ण केकला मी क्रीमने कवर करून घेतलं आहे। असं केल्यामुळे पूर्ण एकसारखी क्रीम लागते केकला। पॅलेट नाईफने आता केकला शेप देऊन घेते मी। हा केक 1 किलो किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो। वेट करून बघितलं नव्हतं त्यामुळे एक्झॅक्टली सांगू शकत नाही, कारण हा केक
माझ्या फॅमिली मेंबरसाठी घेऊन जायचं होतं. त्यामुळे मला केक एकदम टेस्टी आणि दिसायलाही छान दिसेल असं बनवायचा होता. आणि केक सर्वांना खूपच आवडला. खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट पण मिळाल्या मला. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आता केकला व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. जेव्हा फायनल फिनिशिंग देतो तेव्हा पॅलेट नाईफ जी आहे ती प्रत्येक वेळेला क्लीन करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. आता मी ते 2 बाउलमध्ये क्रीम घेऊन त्यामध्ये पिंक आणि ब्ल्यू कलर मिक्स करून घेतले. आता मी ते केकच्या साईडला थोडी ब्ल्यू आणि पिंक असं मिक्स क्रीम लावून घेते, कारण मला 2 कलरच्या शेड पाहिजे होत्या, म्हणून ते मिक्स करून घेतलं आहे मी. आणि आता पॅलेट नाईफने ते हळूहळू असं व्यवस्थित फिनिशिंग करून घेते. आणि बघू शकता किती सुंदर शेड आलेली आहे. तर वरच्या साईडला सुद्धा फिनिशिंग करून घेते. आता मी ते नूरचा 2 नंबरचा नोझल यूज केला आहे डिझाईनसाठी. आणि हा जो नोझल आहे तो नूरचा 27 नंबरचा आहे. तर मी ब्ल्यू आणि पिंक असं दोन्ही डिझाईन केलं आहे. आणि केकच्या टॉपवरती सुद्धा असे छोटे छोटे फ्लावर काढून घेतले आणि बॉटमला सुद्धा बॉर्डर करून घेते. तर मध्ये मध्ये पिंक कलरचे फ्लावर बनवले. आजच्या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. केकच्या रिलेटेड काही क्वेश्चन असतील विचारायचे तर कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि डिझाईन करून कंप्लीट झालेली आहे. आता इथे माझ्याकडे काही केक टॉपर आहेत, जी थीम आहे आपली बेबी शॉवर त्या रिलेटेड, आणि ते मी आता व्यवस्थित अरेंज करून घेते. आणि हे केक टॉपर मार्केटमध्ये अगदी इझिली मिळतात किंवा ऑनलाईनसुद्धा मिळतात. आणि झालेला आहे रेडी आपला केक. आणि बघू शकता किती सुंदर दिसतंय. पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.